आणि मग ChatGPT तुम्हाला पूर्णपणे तुमचा ॲनालिसिस रेडी करून ठेईल, कलरचं ॲनालिसिस. सनलाईटमध्ये म्हणजे विदाऊट मेकअप, तुमच्या चेहऱ्यावरती एकही मेकअप नसला पाहिजे, ठीक आहे. तर तुम्ही फोटो क्लिक करून झाल्यानंतर आता AI टूल्समध्ये जा. AI टूल्समध्ये गेल्यावरती AI टूल्स आणि कलर ॲनालिसिस ही काय नवीन भानगड आणली आहेस गार्गी? किंवा AI टूल्स सध्या जेवढ्या ट्रेंडमध्ये आहेत त्या AI टूल्सचा वापर आपण फॅशनमध्ये किंवा स्वतःला ग्रूमिंग करण्यासाठी कसा वापर करू शकतो, किंवा फॅशनचा रिलेशन AI टूल्स बरोबर कसं आहे ह्याचे संपूर्ण डिटेल्स मी आज या व्हिडिओमधून घेऊन आलेली आहे. सो नमस्ते, मी गार्गी आणि गार्गी गणेश या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण आधी वाय क्लिअर करूया. कलर ॲनालिसिसची गरज काय आहे हे आपल्याला आधी कळलं तर तुम्हाला ह्या पुढच्या सगळ्या टॉपिक्समध्ये जास्त इंटरेस्ट येईल. आता गरज काय आहे, जेव्हा आपण कलर ॲनालिसिस करतो आपल्यावरती तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली कळतं की आपल्याला कोणते कोणते कलर्स सूट होणार आहेत, ॲट द सेम टाईम कोणते कोणते हेअर कलर सूट होणार आहे. ज्यांना ज्यांना आवडतं कॉन्टॅक्ट लेन्सेस चेंज करायला, तर कॉन्टॅक्ट लेन्सेस कोणत्या कोणत्या कलरचे घ्यावे जे आपल्या फेसला सूट होईल, लिपस्टिकचे शेड कोणते असावेत, मेकअप कोणता असावा, कोणत्या कलरचे कपडे आपल्याला घालावेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. त्या जेणेकरून आपण स्टायलिंगमध्ये जाताना किंवा एखादी नवीन स्टाईल अडॉप्ट करताना आपण एखाद्या कम्फर्ट झोनमध्ये असू. म्हणजे आपल्याला एक गोष्ट तर कळली असेल, ही स्टाईल आपल्याला डेफिनेटली सूट होणार आहे. ह्याच्यासाठी आपल्याला कलर ॲनालिसिसची गरज असते. आता तुम्ही बाहेर जर बघितलं असेल किंवा यूट्यूबवरती खूप सारे रील्स येतात, शॉर्ट्स येतात, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की अशा पद्धतीने कलर ॲनालिसिस करतात. मी बाजूला व्हिडिओ दाखवते म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल. हे जी काही स्टाईल आहे ना कलर ॲनालिसिसची, ही खूप महाग आहे, प्रचंड महाग जाते कलर ॲनालिसिस तुम्हाला अशा पद्धतीने करायचं असेल. पण डोंट वरी, मी आहे. सो मी खूप झटपट अशी तुम्हाला कलर ॲनालिसिस करून दाखवते किंवा तुम्हाला असे काही टूल्स सांगेल जिथे तुम्ही खूप पटापट स्वतःचे कलर ॲनालिसिस करू शकतात AIच्या मदतीने, जेणे आपला खूप सारा टाईम वाचेल, खूप कन्फ्युजन दूर होईल. नक्की मला कोणते कलर्स माझ्यावर सूट होतील, कशा पद्धतीने हेअर कलर्स असले पाहिजेत, कशा पद्धतीने माझे लिप कलर असला पाहिजे, कोणत्या कोणत्या लिपस्टिकचे कोणते कोणते शेड्स मला जास्त छान दिसतील, ह्याचे सगळी गोष्टी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. तर व्हिडिओ थोडासा केअरफुली बघा. 2 ट्रिक मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला आपण जाऊया ती सोप्या पद्धतीच्या ट्रिकमध्ये. तर ह्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला जे करायचं असेल ते ChatGPT हा ॲप डाउनलोड करून घ्या. हा तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये, आयफोनमध्ये सर्रास तुम्हाला भेटू शकते. मी तर बोलेल फ्री ऑफ कॉस्टमधला जो आहे ह्याच्यामध्ये स्पेंड करायची गरज नाही आहे. आपलं जे काम होणार आहे ना ते फ्रीवाल्या ॲपमध्ये पण होणार आहे. तर हा फ्रीवाला ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल प्रॉपर ॲनालिसिस करायला. आता हा टूल्स डाउनलोड केल्यानंतर तुम्ही सनलाईटमध्ये म्हणजे विदाऊट मेकअप, तुमच्या चेहऱ्यावरती एकही मेकअप नसला पाहिजे, ठीक आहे. तुम्हाला पाहिजे मॉइश्चरायझर लावा, सनस्क्रीन लावा, त्याने आपल्या चेहऱ्यावरती कलर ॲड नाही होत. तर तुम्ही हे लावून ही तुम्ही सनलाईटमध्ये तुमचा एक छानवाला फोटो क्लिक करा. बाजूला मी सगळी प्रोसेस दाखवते, तुम्हाला एक्झॅक्टली कळेल मला काय काय बोलायचं आहे. आता हा फोटो तुम्हाला अशा पद्धतीने AIमध्ये कॉपी पेस्ट करायचा आहे. आता इथे जो मी फॉर्मॅट लिहिते आहे ना तो तुम्हाला पाहिजे तर मी खाली डिस्क्रिप्शन पण मध्ये देते. सोबतच तुम्हाला पाहिजे तुम्ही मोबाईलमध्ये पटकन स्क्रीनशॉट काढा, तुम्हाला समजेल की मी हा कोणता फॉर्मॅट लिहिलेला आहे. हा फॉर्मॅट ॲज इट इज कॉपी पेस्ट करा आणि मग ChatGPT तुम्हाला पूर्णपणे तुमचा ॲनालिसिस रेडी करून ठेईल, कलरचं ॲनालिसिस. या फॉर्मॅटमध्ये मी हेअर कलर, लिप कलर, स्किन कलर सगळे डिटेल्स दिलेले आहेत आणि तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की तुम्हाला कोणते कोणते कलर सूट होणार, तुमच्या चेहऱ्यावरती कोणते कलर जास्त खुलून दिसतील, जसे की डस्टी कलर्स, लाईट कलर्स, पेस्टल कलर्स, कोणते कोणते कलर जास्त सूट होतील. आणि मग ह्याचा उपयोग तुम्हाला तुमचे नवीन कलेक्शन स्टार्ट करायला हेल्प होईल. सोबतच लग्न कार्य येणार असेल तर त्याच्यासाठी कलर सिलेक्ट करायला हेल्प होईल. ऑफिसला एव्हरीडेला कलर सिलेक्ट करायला हेल्प होईल.
तर अशा पद्धतीने खूप व्हेरिएशन्सने तुम्ही हे कलर ॲनालिसिस वापरू शकतात आणि तुमची पर्सनॅलिटी अजून छान पद्धतीने उठून दिसू शकते. आता ह्याच्याहून थोडंसे एखाद गोष्ट ॲडव्हान्स जर करायची असेल किंवा एकदमच ॲक्युरेट तुम्हाला कलर ॲनालिसिस पाहिजे असेल, त्याच्यासाठी कोणती गोष्ट करावी, तर अगेन नॅचरल लाईटमध्ये तुम्ही तुमचा फोटो क्लिक करा. फोटो क्लिक केल्यानंतर फोटोजमध्ये हा मोस्टली ऑप्शन आहे ना, आयफोनसाठी येतो. एडिटमध्ये गेल्यानंतर एक्झॅक्टली कलर कोणते कोणते घ्यावेत हे तुम्हाला कळेल. तुम्ही एडिट बटन जेव्हा दाबाल त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना तुमच्या स्किनवरती आहे ना शेडिंग्स येतात. लाईटमुळे पण स्किनवरती खूप सारे शेडिंग्स येत आहेत. आता तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ना क्लिक करावं लागेल. जसं माझ्या समजा चेहऱ्यावरती या साईडला मी क्लिक केलं तर तिकडचा कलर वेगळा येतो. ॲट द सेम टाईम अंडर आयचा कलर वेगळा येतो, तर अंडर आयवरती वेगळा क्लिक करावं लागेल. फोरहेडवरती वेगळा पद्धत परत क्लिक करावं लागेल. चिनच्या इथे, नोजच्या इथे तुम्हाला व्हेरिएशन्सने क्लिक करावं लागेल. हे तुमचे सगळे कलर जे पण कलर्स आहेत ना त्याचा पूर्ण एक बंच तयार होईल. हा पूर्ण बंच घेऊन तुम्हाला ChatGPTमध्ये पेस्ट करावं लागेल. आता हा झाला स्किनचा. आता मला बोलायला आवडेल ते डोळ्यांच्या इथे. डोळ्यांच्या इथे पण खूप सारे कलर्स येतात. आपल्याला वाटतं फक्त डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक कलर आहे, तसं नसतं. खूप सारे मायनर कलर्स असतात. तुम्ही हे कलर्स पण अगेन बघा, 2-3 ठिकाणी क्लिक करा. त्याच्यानंतर जे काय नंबर्स येतील ना कलरवाले नंबर्स, हे कलर कॉपी पेस्ट करून अगेन तुम्हाला ते हेल्प होईल. दुसरी गोष्ट, हेअरच्या इथे एकाच ठिकाणी क्लिक नका करू, 2-3 ठिकाणी क्लिक करा. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली तुमचा कलर कळेल की 2-3 ठिकाणी क्लिक केल्यानंतर AI ला पण क्लिअर होईल की तुमचा एक्झॅक्टली हेअर कलर कोणता आहे. तर तो घेऊन तिथे कॉपी पेस्ट करा. अशा पद्धतीने तुम्हाला थोडासा हा पोर्शन लेंदी होऊन जाईल, पण तुम्हाला तुमचा ॲक्युरेट कलर कळेल आणि तो जास्त हेल्प होईल तुम्हाला ॲक्युरेट तुमचा कलर ॲनालिसिस समजून घेण्यासाठी. हे झालं आयफोनवाल्यांना. आता अँड्रॉइडवाल्यांसाठी काय? अँड्रॉइडवाल्यांना सहसा हे कॅमेरामध्येच ऑप्शन नाही भेटत. त्यासाठी तुम्हाला दुसरा एक ॲप डाउनलोड करावा लागेल. तो ॲप म्हणजे इमेज कलर पिकर. हा ॲप तुम्ही डाउनलोड करा. हा डाउनलोड केल्यानंतर आता इथे जे अपलोडिंगचं ऑप्शन दिसतंय, फोटो अपलोड करायचं, तिथे तुमचा फोटो अपलोड करा जो तुम्ही नॅचरल लाईटमध्ये काढलेला आहे. अगेन नॅचरल लाईट खूप गरजेची आहे. तुम्ही घरात बसून कुठल्या तरी कॉर्नरला बसून लाईटवरती फोटो नका काढू, तुमची स्किन जास्त डल दिसेल. नॅचरल लाईटमधले कलर्स एक्झॅक्टली करतात, हे आपले रिअल कलर्स आहेत. आता नॅचरल लाईटमध्ये फोटोज काढल्यानंतर हा फोटो अपलोड करा. आता इथे तुम्हाला बघा किती सारे ऑप्शन येतात. इथे तुम्हाला जे जे ऑप्शन येतात, स्किन कलर कोणता, स्किन कलरच्या इथे क्लिक करा. तो जो काय नंबर असेल तो नंबर अगेन कॉपी पेस्ट करायचा आहे तुम्हाला ChatGPTमध्ये. परत दुसरा हेअर कलर कोणता, डोळ्यांचा कलर कोणता, लिप कलर कोणता, ह्याचे सगळे डिटेल्स काढा. सगळे डिटेल्स त्याच्यावरती लिहा, मेन्शन करा आणि हे सगळे डिटेल्स तुम्हाला अगेन ChatGPTमध्ये पेस्ट करायचे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली तुमचे कलर टोन दिसतील. तर हे कलर टोन तुम्ही डायरेक्ट ॲड करा आणि नंतर तुम्हाला अगेन पूर्ण जसं ॲनालिसिस असतं तसं पूर्ण प्रॉपर तुम्हाला प्रोफेशनल ॲनालिसिस तुम्हाला दिसू शकतो. बापरे गार्गी, एवढी सगळ्या मेथड सांगितल्या, पण थांबा, ह्याच्यातली तुम्हाला एकच मेथड करायची आहे. ॲट द सेम टाईम तुम्हाला ही लाईफस्टाईलसाठी एकच मेथड करायची असेल, आपल्या चेहऱ्याचा टोन चेंज होऊ शकतो किंवा आपल्या चेहऱ्याचा वरचा कलर थोडाफार 19-20 होऊ शकतो, पण तुम्हाला माहिती आहे आपल्या चेहऱ्याचा किंवा आपल्या स्किनचा अंडरटोन कधी चेंज नाही होऊ शकत. सो हे तुम्हाला एकदाच करायचं आहे, लाईफ टाईम एकदा करायचं आहे. एकदा प्रॉपर टाईम काढा. किती टाईम लागेल? हार्डली 10 मिनटं, जास्तीत जास्त 15 मिनटं, तेवढा टाईम काढा आणि तुम्ही तुमच्या लाईफसाठी सॉर्टेड आहात. कोणत्या कलरसाठी खेळावं लागेल तुम्हाला किंवा कोणते कलर तुमच्या वॉर्डरोबमध्ये असले पाहिजेत. सो तुम्हाला आता एक्झॅक्टली तुमचा कलर तर कळला की कोणते कोणते कलर्स तुम्हाला जास्त छान दिसतात. आता हे कळलेले कलर्स तुम्ही जास्त व्हेरिएशन्सने फ्लॉन्ट करू शकतात. ऑफिससाठी, कॅज्युअलसाठी, आउटिंगसाठी, इवन वेडिंगसाठी. तर अशा काही स्पेशल दिवसांसाठीही तुम्ही जास्त छान कॉन्फिडंट दिसू शकतात. असे खूप सारे व्हिडिओज येत्या दिवसांमध्ये माझ्या चॅनलमध्ये बघायला भेटतील. खूप नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला देईल. जसं की लास्ट व्हिडिओमध्ये पॅन्टॉनचा कलर्स कोणता, पॅन्टॉनचा कलर म्हणजे काही, कलर ऑफ द इयर म्हणजे काही, असे जे काय अपडेट दिलेले आहेत ते ट्रेंडिंग फॅशनमध्ये तुम्हाला स्टायलिश दाखवायला जास्त मदत करतील. माझ्याकडून तुम्हाला काय भेटणार आहे तर हाऊ टू अपडेट युअर सेल्फ
स्टायलिश कसं राहायचं, कसे नवीन नवीन गोष्टी आहेत, नवीन नवीन AI टूल्स आहेत जे तुम्हाला अजून स्टायलिश दाखवायला हेल्प करतील, असे खूप सारे इन्फॉर्मेशन माझ्याकडून तुम्हाला भेटणारच आहे. आता तुमच्याकडून मला काय भेटणार, तर तुमच्याकडून मला भेटणार आहे तो खूप सारा सपोर्ट कुठल्या फॉर्ममध्ये. पहिलं माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करा, म्हणजे आपण दोघं पण ग्रो होऊ. खूप छान पद्धतीने आपण दोघं पण पुढे व्हिडिओज घेऊन येऊ. खूप छान पद्धतीने तुमचा सपोर्ट राहिला तर खूप सुंदर सुंदर टॉपिक्सवरती मी व्हिडिओ घेऊन येईलच. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एकतर ChatGPT GTP थांबा. आता हा फोटो तुम्हाला भेटणार आहे, ते ऑफकोर्स आहे सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा.